वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ केसीसी ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 10th इंग्लिश मीडियमचा अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम हा लेसन शिकणार आहोत. या लेसन मध्ये आपल्याला मेरी कोम यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यांचा जो इंटरव्ह्यू घेण्यात आला त्याबद्दल त्या काय बोलल्या, त्यांचं काय मत होतं हे सांगण्यात आलेलं आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपणास एक रिक्वेस्ट आहे, जर आमच्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर यांना जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड कमेंट करत जावा. आणि जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आपण आता आपला लेसन आजचा स्टार्ट करूयात. मेरी कोम चिंगनेझिंग मेरी कोम वॉज बॉर्न ऑन 24 नोव्हेंबर 1982. तर चिंगनेझिंग मेरी कोम यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 ला झाला होता. Better known as Mary Kom is an Olympic Indian boxer hailing from Kom tribe in Manipur. आणि ज्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो तर मेरी कोम. पण ओळख कशी तयार झाली यांची, तर ऑलिम्पिक इंडियन बॉक्सर ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये इंडियासाठी मेडल मिळवलं. हेलिंग म्हणजे काय, कमिंग. त्या कोणत्या ट्राइब मधून आल्या तर कोम ट्राइब आहे. ट्राइब म्हणजे काय तर समाज. तर कोम समाजातील जो की मणिपूर या राज्यात येतो, या समाजातून हे आल्या होत्या म्हणून त्यांच्या शेवटच्या नावाला, प्रत्येकाच्या कोम ट्राइबच्या प्रत्येकाच्या नावाला लास्टला कोम असतं, KOM. शी इज अ 5 times वर्ल्ड आर्मेचर बॉक्सिंग चॅम्पियन. त्यांनी 5 वेळा वर्ल्ड आर्मेचर म्हणजे प्रोफेशनल बॉक्सिंग चॅम्पियन मध्ये सहभाग घेतला होता, पार्टिसिपेट केलं होतं. अँड द ओनली वन बॉक्सर टू हॅव won the medal in each one of the 6 world championship. ज्या 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत त्या प्रत्येक ह्याच्यात मेडल मिळवलेली अशा एकमेव वुमन बॉक्सर म्हणजे महिला बॉक्सर आहेत. निकनेम मॅग्निफिसंट मॅरी. त्यांचं निकनेम काय आहे तर मॅग्निफिसंट, यानी की इम्प्रेसिव्ह मॅरी. शी इज द ओनली वन वुमन बॉक्सर टू हॅव क्वालिफाईड फॉर द समर 2012 समर ऑलिम्पिक्स कम्पिटिंग इन फ्लायवेट 51 kg कॅटेगरी अँड विनिंग द ब्रॉन्झ मेडल. आणि त्या एकट्याच अशा होत्या इंडियन वुमन बॉक्सर ज्यांना 2012च्या समर ऑलिम्पिक झाल्या, त्यातल्या 51 kg कॅटेगरी जी होती बॉक्सिंगची, वेजनुसार आता वेट नुसार असतात बॉक्सिंगच्या कॅटेगरीज, तर 51 kg ची जी कॅटेगरी होती बॉक्सिंगची त्याच्यात त्या सिलेक्ट सुद्धा झाल्या होत्या आणि क्वालिफाय झाल्यानंतर त्यांनी ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडल सुद्धा जिंकलं होतं. तर आता आपण ही स्टोरी पाहूयात काय होती. There had to be one successful story if Indians have to survive in sports and we have the story now. म्हणजे काय, इंडियन स्पोर्ट्सला जर सर्वाइव्ह म्हणजे जिवंत राहायचं असेल तर आपल्याकडे एखादी तरी सक्सेसफुल स्टोरी पाहिजे की ज्या व्यक्तीकडे आपण बघून आपण म्हणू की हा स्पोर्ट्स मध्ये करिअर होऊ शकतो. आणि ती स्टोरी आता आपल्याकडे आहे. दॅट नाउ enough has been said about the great warrior who conquered the world. आपण एवढं सुद्धा म्हणू शकतो, एवढं इनफ आहे की ज्या ग्रेट वॉरियरने पूर्ण कंकर द वर्ल्ड, पूर्ण जग मिळवलं. जग मिळवलं म्हणजे काय तर जगातले जे काही लोक आहेत त्यांच्या मनावर राज्य केलं. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मॅंगते कॉम, द कॉन्करर अँड द कॉमरेड. आणि तो वॉरियर म्हणजे कोण तर मेरी मॅंगते कोम. या आता यांचे जो ट्राइब होता तो कॉम होतो म्हणून कन्कररला कॉन्करर केले आणि कॉमरेडला KOM मध्ये कन्वर्ट केले. म्हणजे काय तर कोम म्हणजे ट्राइबचं नाव त्यातून दिसेल असं बनवण्यात आलेलं आहे. तर कॉन्करर म्हणजे काय, कन्करर राज्य हासिल करणारा, आणि कॉमरेड म्हणजे काय तर सोल्जर ज्यांनी देशासाठी लढून ब्रॉन्झ मेडल्स आणलेले. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win the medal in every one of the 6 world championship. त्या 5 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन राहिलेले आहेत. हा किताब जिंकलेला आहे त्यांनी. आणि एकमेव अशा बॉक्सर आहेत ज्यांना 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळालेले आहे. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win the bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. 2012 ची जी ऑलिम्पिक होती त्याच्यात ह्या पहिल्या अशा इंडियन वुमन बनल्या ज्या क्वालिफाय झाल्या 51 kg च्या बॉक्सिंग साठी आणि
त्यांनी मेडल सुद्धा मिळवलं भारतासाठी, जे की होतं ब्रॉन्झ मेडल. कोम वॉज बॉर्न इन कॅंगथी विलेज, मोयरेंग लॅमखेई इन चुरचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ द रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. तर त्यांचा जन्म आता कुठे झालेला आहे, तर कॅंगथी विलेज या ठिकाणी. मोयरेंग लॅमफाई ही जागा आहे कुठली, तर चुरचंदपूर डिस्ट्रिक्ट. हे डिस्ट्रिक्ट कोणत्या स्टेट मध्ये आले, तर मणिपूर स्टेट मध्ये. आता मणिपूर हा भारताचा ईस्टर्न इंडियाचा भाग आहे, बरोबर. तर असा ऍड्रेस देण्यात आलेला आहे की कुठे जन्म यांचा झाला. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. हर पॅरेंट्स मॅंगते तोम्पा कोम अँड मॅंगते अखम कोम वेअर टिनंट फार्मर्स हु वर्क इन द झूम फील्ड. आता त्यांचे आई वडील कसे होते, तर यांची पुअर फॅमिली होती आणि वडील आणि आई म्हणजे मॅंगते तोन्पा कॉम अँड मॅंगते अखम कॉम हे टिनंट फार्मर्स म्हणजे काय, दुसऱ्यांच्या शेतावर लेबर म्हणून जाणे. एक डेली वेजेस असतात त्यांना, दिवसाचा पगार असतो, त्या ह्याच्यावर काम करणे. हु वर्क इन झूम फील्ड. झूम फील्ड म्हणजे काय, शिफ्टिंग कल्टिवेशन असतं. तर मणिपूर या ठिकाणी कसं असतं की डोंगर वगैरे असतात, तिथली फर्टाईल लँड जास्त नाहीये. तर काय करावं लागतं, एखादा प्लॉट घेतला, तिथे जोपर्यंत तो फर्टाईल आहे म्हणजे ज्याच्यातून आपण पीक मिळू शकतो तोपर्यंत त्याच्या शेती करतात. त्यानंतर काय करतात, तो प्लॉट तसाच सोडून देतात, दुसऱ्या प्लॉटवर तिथली झाडं कापून परत तिथे शेती करतात. काही वर्षांनी परत हा पहिला प्लॉट जर फर्टाईल झाला असेल तर परत तिथे, असं म्हणजे काय शिफ्ट करतात. त्यांची एक अशी ठराविक शेती आहे असा भाग नसतो की तेवढ्याच ह्याच्यात, जसं महाराष्ट्रात चालतं की तेवढ्या ह्याच्यातच वर्षानुवर्ष आपण शेती करायची असते, तसं शिफ्टिंग कल्टिवेशन मणिपूरला असतं. कोम ग्रू अप इन अ हंबल सराउंडिंग. हंबल म्हणजे काय, तर एक सिंपल पुअर कंडिशन असलेल्या एक सराउंडिंग मध्ये कॉमन पीपलच्या असं त्या राहिलेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. Helping her parents with the farm related course, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. जेव्हा तेव्हा वाढत होत्या तेव्हा काय करत होत्या, तर आपल्या घरातली कामं, फार्म रिलेटेड कामं, शेतीची जी कामं होती त्यात मदत करणे, स्कूलला जाणे, आधी ऍथलेटिक्स रनिंग वगैरे करत होत्या. त्यानंतर त्यांनी बॉक्सिंग आणि ऍथलेटिक्स हे दोन्ही सायमल्टेनियसली कामं एकाच वेळी चालू होतं. हर फादर वॉज किन रेसलर इन हिज यंगर एज. आणि जेव्हा त्यांचे वडील यंग होते तेव्हा एक खूप चांगल्या प्रकारचे रेसलर सुद्धा होते. रेसलर म्हणजे कुस्ती खेळणारे. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन एथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी, रिटर्न फ्रॉम 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. आता पहिल्यापासूनच मेरी कोम यांना ऍथलेटिक्स मध्ये इंटरेस्ट होता आणि त्यांचा इंटरेस्ट केव्हा वाढला, जेव्हा सक्सेस ऑफ डिंको सिंग हे सुद्धा प्लेयर होते ज्यांनी 1998 मध्ये बँकॉक येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्यानंतर ते मणिपूरला जेव्हा त्यांच्या घरी रिटर्न आले त्यावेळी त्या भागात काय झालं की आपल्या इथला माणूस हा गोल्ड मेडल मिळवू शकतो, तर ह्याच्यात आपण करिअर केलं पाहिजे असं मुलांना वाटतं. यामुळे त्यांना जास्त इंटरेस्ट तयार झाला. Combe recollects has inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. त्यानंतर जसं मणिपूर मधल्या खूप साऱ्या यंगस्टरला, तरुण मुलांना मुलींना वाटलं की आपण बॉक्सिंग मध्ये करिअर करू शकतो, इन्स्पिरेशन आलं, तर शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय. तर आपण सुद्धा एक ट्राय करावं बॉक्सिंग मध्ये, म्हणून त्या सुद्धा तयार झाल्या. Mary Kom career started in 2000 after her victory in the Manipur State Women Boxing Champion. आता मेरी कोम यांचं करिअर केव्हा चालू झालं, तर 2000 मध्ये 2000 मध्ये त्यांचं करिअर स्टार्ट झालं जेव्हा त्यांनी मणिपूर स्टेट वुमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली, विक्ट्री म्हणजे जिंकली, अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगाल मध्ये रिजनल चॅम्पियन, वेस्ट बेंगालची जो रिजन आहे त्याची चॅम्पियनशिप होती. या दोन चॅम्पियनशिप जेव्हा त्यांनी जिंकली तेव्हा त्यांचं खरं करिअर चालू झालं. इन 2001 शी स्टार्टेड कम्पिटिंग एट अ इंटरनॅशनल लेवल. आता 2001 मध्ये 2001 मध्ये त्यांनी इंटरनॅशनल लेवलवर खेळायला सुरुवात केली. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut. आता डिबट म्हणजे फर्स्ट परफॉर्मन्स. तर पहिला परफॉर्मन्स पब्लिकली त्यांचा 18 years, जेव्हा मेरी कोम 18 yearsच्या होत्या तेव्हा त्यांचा झाला at the first AIBA Women's World Boxing Championship in United
स्टेट. जेव्हा पहिली ऑल इंडियन AIBA वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती जी की US मध्ये होती, तिथे त्यांचा परफॉर्मन्स झाला, म्हणजे तिथे त्या खेळल्या. विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी. आणि त्यावेळी त्यांची वेट कॅटेगरी किती होती, तर 48 kg वेट कॅटेगरीमध्ये त्यांनी खेळले आणि भारतासाठी त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं. हर ग्रेटनेस इज reinforced by the way of she apologized to the whole nation for not being able to win the gold. आता त्यांचे जो ग्रेटनेस, महानता आहे जी, ती आपल्याला रेनफोर्स म्हणजे स्ट्रेंथन कशातून दिसून येते, तर सिल्वर मेडल जिंकलं असताना सुद्धा त्या पूर्ण देशाची माफी मागतात की मी तुमच्यासाठी गोल्ड मेडल जिंकू शकले नाही, मला माफ करा. यातून त्यांची महानता कळते आपल्याला. शी इज अ लिजंड फॉर शुअर. लिजंड म्हणजे काय, वन हू मेक्स द हिस्ट्री, ज्यांनी इतिहास बनवला अशा एक पर्सनॅलिटी आहेत मेरी कोम. अँड आयडॉल फॉर ऑल द स्पोर्ट वुमन टू लुक अप टू. आणि एक आयडियल पर्सन, एक मोटिवेशनल पर्सन आहे स्पोर्ट्स वुमन साठी, की ज्यांच्याकडे बघून त्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करूशी वाटेल. तर आता पुढे आपल्याला चॅप्टरमध्ये इंटरव्ह्यू देण्यात आलेला आहे, तो एक ह्या पानावरील आपण आज ह्या पार्टमध्ये शिकणार आहोत. An interview. In an exclusive interview with Sportskeeda correspondent तारुका श्रीवास्तव. जे तारुका श्रीवास्तव होते स्पोर्ट्सकीडा चॅनलचे करस्पॉन्डंट म्हणजे स्पोर्ट्सकीडा चॅनलचे रिप्रेझेंटेटिव्ह थोडक्यात. त्यांनी एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू घेतला होता मेरी कोम यांचा. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कोम टॉक्ड अबाउट हर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स अँड हर इलेशन ॲट अ विनिंग अ मेडल. केव्हा घेतला होता, तर ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर त्यांच्या प्रिपरेशन काय केलं होतं, एलिएशन म्हणजे काय आनंद वाटतोय, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत, काय रिस्पॉन्स आहे तुमचा, यासाठी इंटरव्ह्यू घेण्यात आला होता. त्या इंटरव्ह्यूचा काही भाग आपल्याकडे देण्यात आलेला आहे इथे बघा. इंटरव्ह्यूवर म्हणजे तारुका श्रीवास्तव म्हणतायत, फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अ ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग संक इन. इथे काय म्हणतोय इंटरव्ह्यूवर, तर पहिल्यांदा मी एक गोष्ट विचारू इच्छितो की तुम्ही तर पहिला फिमेल बॉक्सर आहात ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी मेडल मिळवलेलं आहे. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन म्हणजे जर तुम्हाला कशी भावना आहे, काय तुम्हाला वाटत आहे यावर की ऍक्सेप्ट करायला की आपण भारतासाठी असे फर्स्ट इंडियन फिमेल बनलेली आहे मी बॉक्सर की जिने भारतासाठी मेडल मिळवले. त्यावर मेरी कोम काय उत्तर देतात बघा, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट. मी जे काही मिळवलंय, अचीव्ह केलंय, त्याच्यावर मला खूप आनंद झालेला आहे. अँड यस इट इज एट टू सिंक इन. हो, आणि मला रिअलाइज होतंय, ऍक्सेप्ट पण केलंय मी की हा मी फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर आहे जिने ऑलिम्पिक साठी मेडल मिळवलेलं आहे. आय एम जस्ट सो एक्सलेटेड म्हणजे मी खूप व्हेरी एक थ्रिल आलेलं आहे, एक वेगळीच ऊर्जा आहे माझ्यात की मी हे मिळवलं भारतासाठी. इंटरव्ह्यूवर म्हणतात बघा, यू वेर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. तुम्ही एकट्याच अशा इंडियाकडून गेल्या होत्या बॉक्सिंग या कॅटेगरीमध्ये, एकमेव बॉक्सर होता त्यावेळी आपला ऑलिम्पिक्स मध्ये. डिड दॅट पुट ऍडिशनल प्रेशर ऑन यू. तर त्याचा काही एक ऍडिशनल प्रेशर होतं का, की जसं की प्रेशर बघा की आता मी एकमेव बॉक्सर आहे आणि जर मी जिंकले तर भारताला मेडल असणार आहे, मी हारले तर पूर्ण भारतात, कारण सबस्टिट्यूटच दुसरा प्लेअर नाहीयेच की हा चला मी मेडल हारले तर तो तरी कमवेल, त्याचा परफॉर्मन्स असा चांगला असेल. ही सिच्युएशन इथे नव्हतीच ऑलिम्पिक मध्ये त्यावेळी. एकमेव अशा त्या होत्या, एकट्याच होत्या फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह इंडियाकडून की ज्या जिंकल्या तर भारताला मेडल, हारल्या तर नाही, एकट्याकडूनच अपेक्षा होत्या. तर पूर्ण भारताला एकमेव स्त्रीकडून जर अपेक्षा असणार तर याचं काही एक ऍडिशनल प्रेशर होतं का तुमच्यावर. मेरी कोम म्हणतात, नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. नाही, अजिबात नाही. आणि मी शुअर होते माझ्याबद्दल, कॉन्फिडन्स होता मला माझ्यावर. आय न्यू आणि मला माहिती होती माझ्या जी काही तयारी झाली होती, माझा परफॉर्मन्स कसा असेल त्याबद्दल. पुढे इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतात बघा, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डिड द अफेक्ट युअर प्रिपरेशन. तर त्यावर म्हणतात, तुमचे जे कोच होते चार्ल्स ॲटकिन्सन, नॉट अलाउड टू अकंपनी म्हणजे तुम्हाला त्यांच्याबरोबर जाता आलं नाही.
म्हणजे काय तर यांना मेरी कोम बरोबर तर म्हणजे यांच्या कोचला ऑलिम्पिक्स मध्ये अलाव नव्हतं केलं की तुम्ही यायचंय, दुसरे मॅनेजमेंटचे होते. तर इंटरव्ह्यूअर म्हणतायत की मग त्याचा इफेक्ट म्हणजे रोज जे कोच शिकवतायत ते नसणार, याचा इफेक्ट काय पडला का तुमच्या प्रिपरेशनवर? तेव्हा मेरी कोम म्हणतायत वेल आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क. हो, मी मिस केलं त्यांना तिकडे, ते मला शिकवायला नव्हते, माझ्या प्रॅक्टिस करून घ्यायला माझ्याकडे नव्हते, पण थँकफुली आम्ही होमवर्क आधीच इंडियामध्ये करून घेतला होता, जेणेकरून आय वॉज वेल प्रिपेअर्ड, मी चांगली तयारी माझी झाली होती आणि तिथे मला त्याचं टेन्शन नाही आलं की माझ्याबरोबर कोच नाहीत म्हणून. पुढे बघा दुसरा क्वेश्चन. ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक यू स्पायर्ड विथ मेल बॉक्सर ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट. हु वॉज युअर फेवरेट स्पॅर्सिंग पार्टनर? तर जेव्हा तुमची आता इंटरव्ह्यूवर विचारतायत, जेव्हा तुमची प्रॅक्टिस चालू होती ऑलिम्पिकसाठी, तेव्हा तुम्ही स्पेअर्स म्हणजे काय तर मोशन ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग, तर जे डाव असतात बॉक्सिंगचे ते करावं लागतात विदाउट लँडिंग ऍक्च्युअल ब्लोज. तर ऍक्च्युअल ब्लोज म्हणजे खरंखुरे नाही तर प्रॅक्टिसच्या दरम्यान जे असतात तेव्हा मेरी कोम यांचे मेल बॉक्सर बरोबर फायटिंग व्हायची, एक फ्रेंडली फाईट्स, बरोबर. तर त्यातील तुमचा फेवरेट कोण पार्टनर होता? मेरी कोम लाफ्स, हसत काय म्हणतात, वेल आय ट्रेन्ड हार्ड इन पुणे. माझा पुण्यात खूप चांगल्या पद्धतीने माझी ट्रेनिंग झाली होती. अँड द मेल बॉक्सर वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम. आणि जे काही मेल बॉक्सर्स होते ते खूपच काइंड होते. जेव्हा पण मी म्हणायचे माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा तेव्हा ते तयार असायचे. टू नेम अ फेवरेट वुड बी द अनफेअर. पण कोणाचं असं फेवरेट म्हणून नाव घेणं आणि बाकीच्यांना सोडून देणे म्हणजे फेवरेट नाही म्हणून हे त्यांना अनफेअर आहे, हे बरोबर नाही, चुकीचं आहे. कोणाला मोठं दाखवणं, कोणाला छोटं दाखवणं. तर पुढे जे काही इंटरव्ह्यूअरने क्वेश्चन्स विचारले ते आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला जरूर चांगली वाटली असेल, समजून आला असेल सर्व. जर ही व्हिडिओ तुम्हाला समजली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. केसीसी ऑनलाईन ट्युशनचा जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.